आज भारतीय बौद्ध महासभा नांदेड दक्षिणच्या वतीनं या ठिकाणी जे सम्राट अशोकानं बनवलेलं स्तूप आहे त्या स्तूपाला भेट देण्यासाठी धम्मसहल आलेली आहे आणि या स्तूपाविषयी अधिक माहिती देण्यासाठी या ठिकाणी पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयुष्यमान भंडारे सर हे आहेत आणि ते अधिक माहिती या स्तूपाविषयी सर्व पर्यटकांना देत आहेत. सर सांगा. ह्या मेन स्तूपामध्ये तथागत भगवान बुद्धांच्या अस्थी ठेवलेल्या आहेत. ह्या अस्थी म्हणजे धातू त्याला आपण म्हणतो त्रिपिटकामध्ये. ह्या धातू जेव्हा आपण खोदून पाहसाल तर त्याचा पुंज तयार होतो आणि प्रकाश तयार होतो त्याचा. ह्या धातू सामान्य माणसाच्या नसून अहर्ताच्या धातू आहेत. जे अहर्त पदाला पोहोचले आहेत ते ह्याच्यामध्ये त्या धातू ह्या स्तूपामध्ये आहेत. या ठिकाणी जो कोणी नतमस्तक होईल त्याच्या शरीरात देखील ते जे तरंग आहेत ते तरंग माणसाच्या शरीरामध्ये उतरतात आणि माणसाच्या मनामध्ये एक श्रद्धा उत्पन्न होते आणि श्रद्धा उत्पन्न झाल्यानंतर प्रीती उत्पन्न होते आणि प्रीतीच्या नंतर जे काही माणसाला आनंद मिळतो तो सर्वात आनंद म्हणजे निर्वाण असं समजलं जातं. सर्वोत्तम निर्वाण म्हणजे आनंद मनाला देणारा हा ह्या धातूचा अर्थ आहे. आणि धातू ह्या ठिकाणी मेन या स्तूपामध्ये आहेत तथागतांच्या. आणि बाजूला जे काही दोन स्तूप आहेत महामोगलायन आणि सारीपुत्त त्यांचे अस्थी आहेत ते देखील आहार्त होते. ते आहार्ताचे ते देखील ते आपण पाहण्यास जाणार आहोत. अशा ठिकाणी ह्याचं महत्त्व आहे. या ठिकाणी माणसानं नतमस्तक व्हावं, आपलं कपाळ ठिकाणी ते टेकवावं, कारण ते जे त्या तरंग आहेत ते तरंग आपल्यामध्ये उतरतात असं या त्रिपिटकामध्ये वर्णन केलं आहे. धातूचं किती महत्त्व आहे. त्या केस लोम धातू जे म्हणतो आपण वंदनेमध्ये ते केस लोम धातू नख केस असे काही शरीराची धातू आहेत या ठिकाणी आपल्या कलशामध्ये ठेवलेले आहेत. माणसानं या ठिकाणी श्रद्धायुक्त इतर कोणते विचार न आणता घराकडील कोणते वाईट विचार तिथं